AI वापरूनच तुम्हाला इंडिव्हिज्युअल फोकस करतात. म्हणजे AI डेटा अनालाइज करूनच हा माणूस ह्या ईमेल, या फिशिंगच्या ईमेलसाठी पात्र आहे आणि याला लुटा, इतपत सांगता येते. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीप फेक व्हिडिओज आणि डीप फेक ऑडिओ. हा सर्वात मोठा फ्रॉड AI मुळे सायबर क्राईम होणार आहेत ह्याच्या थ्रू. डीप फेक व्हिडिओ आणि ऑडिओ इतके पॉवरफुल झालेत. ऑडिओ तर तुम्हाला आता कळलं असेल, तुम्ही बघितलं असाल मोदीजींचा पॉडकास्ट झाला आपल्या, तर एकाच वेळेला जेव्हा पॉडकास्ट रिलीज होतो तेव्हा ते 20 ते 25 भाषेमध्ये मोदीजींच्याच आवाजामध्ये तो पॉडकास्ट सगळ्याकडे रिलीज झाला. आता त्यांना काही बाकीच्या भाषा येत नाहीत, पण ते आला. ते कसं, आणि ते सायमल्टेनियसली झाला. विचार करा, म्हणजे पॉडकास्ट लाईव्ह होता, सायमल्टेनियसली झाला तो, आणि सायमल्टेनियसली 20 भाषेत कन्वर्ट करता आलं AIला. विचार करायची गरज नव्हती. तर जेव्हा एवढं होत आहे तर तुमचं आवाज तो कॉपी केला जातो, त्याचं क्लोन केलं जातं, आणि त्याचा एवढा डीप फेक असतो तो की तुमचाच आवाज आहे असं वाटतं. तर ह्याद्वारे फ्रॉड, म्हणजे ह्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणं, खंडणी मागणं, असे गुन्हे होऊ शकतात. व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्यावरती एक्स्टॉर्शन करता येईल, तुम्हाला त्यांना ब्लॅकमेलिंग करता येईल, असं सगळं करता येऊ शकतं. तुमच्या फॅमिलीमध्ये दरार पडू शकते तुमचा खोटा व्हिडिओ वगैरे दाखवून. तर तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे, स्वतःच अवेअरनेस करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कितीही टूल वापरा, अँटीव्हायरस वापरा की फायरवॉल वापरा, जो चोर, डिटरमाइंड चोर असतो ना, तो चोरी करतो, तो तुमच्याकडे चोरी करणारच आहे. बरोबर. तर म्हणून तुम्ही जर सतर्क नाही राहिलात तर तुम्ही कितीही हुशार असा, तुम्ही कितीही अभ्यासू असा, तुमच्याकडे चोरी होऊ शकते. सायबर चोरी, डेफिनेटली सायबर क्राईम तुमच्यावर होऊ शकतो.